नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, पितृपक्ष चालू आहे त्यामुळे ही हेअरस्टाईल खास बनवलेली आहे. असो, चंद्र यावेळेला मिथुन, कर्क आणि सिंह या राशीतून परिभ्रमण करणार आहे. पैकी बुधवार आणि गुरुवारी तो कर्क या त्याच्या राशीतनं परिभ्रमण करणार आहे. त्यामुळे मी ज्यांच्यासाठी दिवस चांगला आहे म्हणून सांगेन त्यांना तो अत्याधिक चांगला जाईल, ज्यांच्यासाठी मी वाईट आहे म्हणून सांगेन त्यांना तो अधिक वाईट जाईल, हे लक्षात ठेवा. अर्थात हे राशी भविष्य नोकरी करणाऱ्यांसाठी एक महिन्याच्या 31 तारखेला किंवा 1 तारखेला निश्चित पगार घेणाऱ्यांसाठी हे राशी भविष्य कमी आहे. उद्योग धंदा नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी, म्हणजे नोकरी नव्हे व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्यांना हे फलितं जास्त, म्हणजे पैशा संबंधीची फलितं ही जास्त मिळतील. नोकरीत असणाऱ्यांना फिक्स इन्कम असणार आहे त्यामुळे पैशासंबंधी व्ययासंबंधी म्हणजे पैसे जाणं वगैरे या संबंधीचे फलितं त्यांनाही मिळू शकतात याच्यात काल सांगितल्याप्रमाणे. तेव्हा असो मंडळी, स्वामी समर्थांचं नाव घेऊन सुरुवात करूया साप्ताहिक राशी भविष्य. 15 ते 21 सप्टेंबर. मेष रास. सोमवार मंगळवार नवीन उद्योगधंदा नोकरी शोधण्यासाठी अतिशय उत्तम आहेत. तर ज्यांना नोकरी नाही आहे त्यांनी ती शोधण्याचा प्रयत्न करा. जे आहेत त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी एन्हान्समेंट, त्याच्यामध्ये काहीतरी वाढ, त्याच्यामध्ये काहीतरी प्रगती करण्याचा विचार करा. त्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय चांगले आहेत. बुधवार गुरुवार घराच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहेत. नवीन घर घेणं वगैरे या दृष्टीने, घर बदलणं, नवीन घर घेणं, घरामध्ये काही बदल करणं, रिनोव्हेशन करणं या दृष्टीने उत्तम आहेत. आईसाठी चांगले आहेत. आईकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. गृहसौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहेत. संततीच्या दृष्टीने, परीक्षा स्पर्धा याच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. एकंदरीत मेष राशीवाल्यांना आठवडा चांगला आहे. वृषभ रास. पैशासंबंधीची काही कामं असतील देवघेव तर ती सोमवार मंगळवारी करून घ्या. बुधवार गुरुवार हा छोटे प्रवास घडतील. बंधुवर्गाच्या भेटी होण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. प्रवासामध्ये त्रास होणार नाही, चांगला आहे. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी कदाचित अंगावरती पडू शकते तर त्या दृष्टीने तयार राहा. व्यवसायात असलात तर नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळण्याच्या दृष्टीने, काही नवीन ओळखी होतील त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आठवड्याचा शेवट हा गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे. घरामध्ये आपल्या जोडीदाराबरोबर अतिशय सुखकारक असा शेवट होईल. मिथुन रास. सोमवार मंगळवारी जीवनशक्ती वाढेल, काम करावं असं वाटायला लागेल, काम करण्याचा उत्साह वाढेल, काम करण्याची स्फूर्ती मिळेल. बुधवार गुरुवारी काही पैसे मिळण्याची शक्यता आहे. पैशासंबंधीचे काही व्यवहार असतील तर ते बुधवारी गुरुवारी उरकून घ्या. आठवड्याच्या शेवटी छोटे प्रवास होण्याची, धार्मिक कार्याच्या दृष्टीने छोटे प्रवास होण्याची, बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्क रास. कर्क राशीने सोमवार मंगळवार खिसा पाकिट सांभाळला पाहिजे, मानसिक संतुलन सांभाळलं पाहिजे, कायदा मोडला नाही पाहिजे, गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे, सिग्नल मोडायचा नाही आहे. ते या बेसिक गोष्टी आहेत काही. आणि मनावरती शक्यतो ताण येऊ द्यायचा नाही आहे. पैसे गेले जाऊ द्या, येतील परत. त्यामुळे चिडचिड वगैरे वगैरे राग वगैरे करू नका. आठवड्याच्या मध्यावरती परिस्थिती सुधारेल, जीवनासक्ती वाढेल, तुम्हाला स्वतःला कार्य करण्याची शक्ती किंवा ज्याला प्रचेतना म्हणतात ती तुम्हाला मिळेल. आठवड्याचा शेवट हा आर्थिक दृष्टीने चांगला आहे. काही 2 पैसे कुठून येणं असतील तर तगादा लावा, मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही फिक्स डिपॉझिट वगैरे करायचे असतील तर त्या दृष्टीनेही आठवड्याचा शेवट चांगला आहे. शेअर जर विकायचे असतील तर त्या दृष्टीने आठवड्याचा शेवट चांगला आहे. घ्यायला चांगला नाही आहे, विकायला चांगला आहे. सिंह रास. सिंह राशीने सोमवार मंगळवार तुम्ही म्हणाल ते होईल.
काय तुम्हाला करायचंय ते करा. चांगले निर्णय चांगले होतील. निर्णय घ्याल ते चांगले होतील. चांगले निर्णय चांगले नाही, जे घ्याल ते चांगले निर्णय होतील. मात्र आठवड्याच्या मध्यावरती तुम्हाला आकस्मिक खर्चाला तोंड द्यावं लागेल. त्या दृष्टीने आर्थिक नियोजन करून ठेवा. आठवड्याचा शेवट हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. मानसिक स्थैर्य असेल, घरामध्ये शांतता असेल आणि त्यामुळे आठवडा आनंदात जाईल. कन्या रास, नोकरी धंदा व्यवसायात असणाऱ्या माणसांसाठी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार अतिशय उत्तम आहेत. कन्या राशीच्या माणसानं नोकरी बदलायची असेल, नोकरीत नसलेल्यांना नोकरी मिळण्याच्या दृष्टीने, रोजगार मिळण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे. जे नोकरीत आहेत त्यांना प्रमोशन वगैरे मिळण्याच्या दृष्टीने किंवा अंगावर नवीन जबाबदाऱ्या पडण्याच्या दृष्टीने बुधवार गुरुवार अतिशय उत्तम आहेत. मात्र आठवड्याचा शेवट, या आठवड्यात मिळवलेले पैसे शक्यतो आपल्याला पुरतील, फळतील अशा दृष्टीने गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आकस्मिक खर्च येतील, अचानक खर्च करावे लागतील, त्यामुळे गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुळ रास, सोमवार मंगळवार छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याची शक्यता आहे. एकंदरीत भाग्योदयाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार हा चांगला आहे. बुधवार गुरुवारी नोकरी धंदा व्यवसायात असणाऱ्यांसाठी तर अतिशय चांगला आहे. आणि शुक्रवार शनिवार रविवार चांगली आवक होईल, भरपूर पैसा मिळेल, समाधानात असाल. एकंदरीत हा आठवडा तूळ व्यक्तींसाठी अतिशय चांगला आहे. काळजी करू नका. स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि कामाला लागा. वृश्चिक रास, सोमवार मंगळवार अतिशय दगदगीचे असतील. शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरीर प्रकृती सांभाळा. आपलं शक्यतो स्वतःला झेपेल, परवडेल एवढंच काम करा. बुधवार गुरुवार अतिशय सुंदर आहे आणि शेवट पण चांगला आहे आठवड्याचा. पण सुरुवात ही अतिशय वाईट आहे. एखादा जुना होऊन गेलेला तुम्हाला विकार असेल, तो विकार पुन्हा वर डोकं काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ॲसिडिटी, कंबरदुखी, पाठदुखी वगैरे वगैरे. धनुरास, जोडीदाराचं सहकार्य, जोडीदाराचं जरा आपण जोडीदाराचं सुख हे तुम्हाला सोमवार मंगळवारी लाभेल. व्यावसायिक पार्टनर असेल तो सहकार्य करेल, त्याच्या चांगल्या सूचनांचा आदर करा. बुधवार गुरुवारी मात्र शरीर प्रकृती सांभाळा. अचानक प्रकृती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रचंड सर्दी, प्रचंड खोकला अशा स्वरूपाचं डोकं दुखणं, अशा स्वरूपाचे आजार, ताप अशा स्वरूपाचे आजार, थंडी ताप म्हणा, अशा स्वरूपाचे आजार बुधवार गुरुवारी होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट बरा आहे. आजारातनं उतारा पडेल, औषध लागू पडेल आणि एकंदरीत आठवड्याच्या शेवटी बरं वाटेल. मकर रास, मकर राशीला या आठवड्यामध्ये प्रचंड सांभाळलं पाहिजे. बारीक सारीक त्रास प्रवासामध्ये म्हणा किंवा कशातही हे तुम्हाला जाणवतील. हाताखालची माणसं ऐन वेळेला दगा देतील. नोकर चाकरांकडून तुमच्यावरती मानहानीचे प्रसंग येतील किंवा नोकर चाकर ऐन वेळेला दांड्या मारून तुमची पंचायत करतील. हातातनं एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या मध्यावर गृहसौख्य लाभेल, पार्टनरचं सुख लाभेल. व्यवसायात असलात तर पार्टनर सहकार्य करेल. आठवड्याच्या शेवटी दगदग, ताण, धावपळ याचा परिणाम शरीरावरती जाणवेल आणि थोडाफार शारीरिक त्रास, आजार होण्याची शक्यता आहे. ताबडतोब डॉक्टर गाठा.
कुंभरास संततीच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. संतती होण्याच्या दृष्टीने ज्यांना नाही त्यांना संतती होण्याच्या दृष्टीने आहे, त्यांना संततीची चिंता मिटण्याच्या दृष्टीने संततीकडून आनंद मिळेल. सोमवार मंगळवार हा अतिशय त्यासाठी चांगला आहे. बुधवार गुरुवारी शरीर प्रकृती सांभाळा. बारीक सारीक किरकिर काही ना काहीतरी चालू राहील. आठवड्याच्या शेवटी जोडीदाराचं सहकार्य मिळेल. घरामध्ये शांतता असेल. जोडीदार देखील तुम्हाला सहकार्य करेल, साथ देईल. व्यवसायात असालात तर पार्टनर साथ देईल. पार्टनरचं ऐकण्यामध्ये तुमची भलाई आहे हे लक्षात ठेवा. मीन रास शरीर प्रकृतीच्या दृष्टीने म्हणजे मानसिक त्रास, मानसिक चिडचिड ही सोमवार मंगळवारी जाणवण्याची शक्यता आहे. मन हे अस्थिर राहील, एका जागेवरती स्थिर राहणार नाही. हे करू का ते करू, अमुक निर्णय घ्यावा का तमुक निर्णय घ्यावा, अशी द्विधा मनस्थिती सोमवार मंगळवारी राहील. मात्र बुधवार गुरुवार अतिशय चांगला आहे. म्हणाल ते होईल. सगळी कामं पार पडतील. 4 पैसे हाताशी खुळखुळतील. त्यामुळे मजा असेल. मात्र आठवड्याचा शेवट थोडाफार शारीरिक त्रासाचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सावध राहा. तेव्हा मंडळी, हे होतं या आठवड्याचं राशी भविष्य. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. राशी भविष्य सतत बघत जा. आणि वैयक्तिक जर तुम्हाला काही सल्ला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, मला व्हॉट्सॲप करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.